विद्यार्थ्यांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहेत. यावर आपण शॉर्ट्स व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता की किती जागा आहेत, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कोण अप्लाय करू शकतं, अभ्यासक्रम काय आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लक्षात घ्या, सरळ सेवा नोकर भरती जाहिरात कोणासाठी जाहिरात आहे, तर लिपिक, लेखनिक, शिपाई, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ आणि वाहन चालक याकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. फॉर्म भरायचा असेल तर latur.dccb.com यावर तुम्हाला जायचे. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी टायमिंग दिलं आहे. जर ऑनलाईन फॉर्म भरायला 23/12 ते 21 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र हे तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं आणि टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाले तर तुम्हाला अपडेट सर्वप्रथम भेटून जाईल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक देखील साईटवर येऊन जाईल. कागदपत्रे, पडताळणी, मुलाखत या सर्व डिटेल तुम्हाला संकेतस्थळावर भेटून जातील. आता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तर बघू शकता. लिपिक, लेखनिक 250 जागा आहेत. शिपाई सबग्रेड, मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ 115 जागा आहेत. त्यानंतर वाहन चालकसाठी एकूण 10 अशा 375 जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी टीप आहे या ठिकाणी बघू शकता. जागा कमी करणे, रद्द करणे हे सर्व अधिकार कोणाकडे आहेत तर बँकेकडे आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातील. सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक समांतर आरक्षण लागू असणार नाही. एखाद्याचं नाव नियुक्तीपत्रात आलं तर हक्क देखील त्या ठिकाणी सांगण्यात येणार नाही. तुमचे कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून तुमची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घेतला जाईल. यानंतर 70% जी पदे आहेत ती लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता राखीव आहेत. उर्वरित 30% पदे जिल्हाबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत. आपण जर लातूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. उमेदवाराचा वैध मतदार क्रमांक नमूद करावा या ठिकाणी लागणार आहे. यानंतर महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. शैक्षणिक पात्रता काय, तर क्लर्क, लिपिक, लेखनिक पदे 250, वयमर्यादा 21 ते 30 वर्ष. 30 नोव्हेंबर 2025पर्यंत उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा. उपदवी कालावधीत सरासरी किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य म्हणजे MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम शासकीय संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे संगणक पदवी किंवा पदविका असल्यास ही अट शिथिल राहील. जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स केलं आहे, डिप्लोमा किंवा डिग्री, तर तुम्हाला MSCITची आवश्यकता असणार नाही. त्यानंतर शिपाई सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ 1915 जागा. 19 वर्ष ते 28 वर्ष. या ठिकाणी किमान उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा आणि 60% गुण मिळणं अनिवार्य आहे. त्यानंतर वाहन चालक याकरिता या ठिकाणी बघू शकता. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण, गुण 60% अनिवार्य आहे. मोटर वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन म्हणजेच त्याला आपण LMV म्हणतो चालवण्याचा परवाना असावा. हलके जड वाहन चालवण्याचं पूर्ण कार्यकाळ असलं पाहिजे. रेकॉर्ड स्वच्छ असलं पाहिजे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ व निर्व्यसनी असावा. मराठी इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक. कॅरेक्टर सर्टिफिकेट सादर करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. फॉर्म भरताना तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट सर्वप्रथम व्यवस्थित बघून घ्यायची. यानंतर फोटो वगैरे याचे डिटेल या ठिकाणी दिले. तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला जाल त्यावेळेस तुम्हाला बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी सांगून येईल की तुमचा फोटो कोणत्या साईजमध्ये असला पाहिजे. त्यानंतर अर्ज भरताना सगळ्यात महत्त्वाचं ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक तुमचा चालू स्थितीत त्या ठिकाणी टाका. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातील. latur.dccb.com या संकेतस्थळावरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. परीक्षा शुल्क किती तर या ठिकाणी बघू शकता. लेखनिक शुल्क 762, 18% GST एकूण 900 रुपये. शिपाईसाठी 762, 138 GST 900 रुपये. म्हणजे तिन्ही फॉर्मसाठी 900 फी या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी प्रोबेशन पिरियड आहे. निवड करण्यात आलेला उमेदवार प्रथम 1 वर्षासाठी प्रोबेशन सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीमध्ये श्रेणीनिहाय दरमहा संकलित पगार देण्यात येईल. वेतन श्रेणी बँकेच्या सेवेत कायम केल्यानंतर कायम सेवकाप्रमाणे खालील श्रेणीतील नमूद मूळ वेतन लागू असलेले DA व सेवा नियमाप्रमाणे भत्ते तुम्हाला अनुज्ञेय असतील. या ठिकाणी मूळ वेतन श्रेणी या ठिकाणी देण्यात आली आहे. निवड कार्यपद्धती तुमची निवड कशा पद्धतीने होईल तर लिपिक, लेखनिक
श्रेणीतील पदांकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असतील. ऑनलाईन परीक्षा 90 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नाच 1 गुण असेल. ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटाचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी शेती, पदवी पुरवठा, त्रिस्तरीय रचना, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी भाषा ज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर तुमची विद्यार्थी मित्रांनो विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी हे दोन्ही या ठिकाणी असणार आहे. मुलाखत लिपिक आणि लेखनिक पदांकरिता लक्षात घ्या 10 गुण हे तुमच्या मुलाखतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 5 गुण तुमची शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यासाठी, तर 5 गुण बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत इंटरव्ह्यू घेण्यात येईल, त्यात देण्यात येईल. उमेदवार गैरहजर राहिला तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. भले तुम्ही जास्त मार्क मिळवले परंतु तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे 5 गुण खालीलप्रमाणे राहतील. तर या ठिकाणी दिलं आहे MCOM, MBA, त्यानंतर ME संगणक किंवा IT, MSc, LLB, LLM किंवा 60% गुण मिळून उत्तीर्ण झाल्यास 1 गुण. CAIB, JAIIB, TTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ केला असेल तर 1 गुण. GDC अँड HDCM केला असेल तर 1 गुण. बँकेतील काम करण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर 2 गुण. असे 5 गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील. शिपाई सबग्रेडसाठी देखील आपण या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आता कागदपत्र तुमची पडताळणी होईल. कागदपत्रांमध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. बेसिक डॉक्युमेंट तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ते या गोष्टी या ठिकाणी लागतील. त्यानंतर दोघांची ॲडिशन करून विद्यार्थी मित्रांनो तुमची या ठिकाणी मार्क लिस्ट या ठिकाणी तुमची विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर लक्षात घ्या. या ठिकाणी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे टाईम बाउंड म्हणजे 23 प्रश्न 23 मिनिटे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी म्हणजे ग्रुप वाईज या ठिकाणी टायमिंग असेल. 90 मिनिटे वेळ असणार आहे. त्याच पद्धतीने पिऊन आणि ड्रायव्हरसाठी देखील अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम घेण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो जागा भरपूर आहे. चांगली सुवर्णसंधी आहे. लातूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी रिझर्वेशन दिलं आहे आणि बाकी जिल्ह्यातील असाल तर 30% जागा तुमच्यासाठी देखील या ठिकाणी राखीव ठेवलेल्या आहेत. जर आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याकरिता आपण मटेरियल तयार केलं आहे ज्यामध्ये 19,000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 499 फक्त. हे मटेरियल तुम्ही आजच परचेस करा. यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषीशिक्षक ज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, मागील प्रश्नपत्रिका आणि इंग्लिश ग्रामर हे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं आहे. सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी मोबाईल नंबर OTP टाकून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ॲप डाउनलोड करा. हा कोर्स परचेस करा. या कोर्सची अवधी 1 वर्षांची असेल. एक्झाम जर पोस्टपोन झाली तर तुम्हाला टाईम या ठिकाणी वाढवून दिला जाईल. जर आपल्याला फक्त टेक्निकल मटेरियल हवं आहे म्हणजे 2000 प्रश्न 61 ऑनलाईन टेस्ट 249 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये DCC बँकेच्या मागील प्रश्नपत्रिका, कृषीविषयक ज्ञान आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, माहिती व तंत्रज्ञान, बँकिंग गव्हर्नन्स आणि सहकार प्रश्न वरील सर्व टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट आणि चालू घडामोडीचे ऑनलाईन टेस्ट असे मटेरियल 250 रुपयामध्ये भेटेल. परिपूर्ण मटेरियल घेतलं तर हे ऑलरेडी 500 रुपयाच्या मटेरियलमध्ये कवर केलं आहे. दोन्ही कोर्स परचेस करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर आपले काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. एक्झामचे अपडेट हवे असेल तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्यावर अपडेट मिळून जातील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.